गणपती विसर्जनाच्या आनंदमय वातावरणाच्या दुसऱ्याच दिवशी आदर्श गाव बल्लाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे एक धक्कादायक घटना घडली मित्रांनो। गावातील एका निरागस मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे। नमस्कार, मी रमेश चव्हाण, आपण बघत आहात खोज मास्टर न्यूज। ही पीडिता थेट श्री सुधीर घोलप यांच्या घरी गाराणं घेऊन गेली। मला त्रास होत आहे, माझ्यावर अत्याचार झाले आहेत। घोलप यांनी लागलीच तात्काळ जबाबदारी घेतली। पीडितेला आणि तिच्या आजी आजोबाला सोबत घेऊन ओतूर पोलीस स्टेशन गाठले। तिथे पीडितेने सांगितलेला प्रकार पोलिसांना ऐकवण्यात आला आणि पोलिसांनी तात्काळ मुलीला प्रायव्हेट वाहनामधून पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये दाखल केलं। पण इथूनच प्रकरणातील गोंधळ आणि धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या। काही दिवसांनी आजी आणि आजोबांना हॉस्टेलमधून फोन आला, तुमची मुलगी इथे राहत नाही। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा सरकारी गाडी घेऊन आजी आजोबांना गावातून आणलं आणि मुलीला दुसऱ्या एका प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये दाखल केलं। या बदलासाठी पोलिसांनी अधिकृत कागदपत्र सुद्धा तयार केली। पण दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन, तुमच्या मुलीवर अत्याचार झाले आहेत, तुम्हाला माहित नाही का? आम्ही या प्रकरणात कायदेशीर कारवाई करणार आहोत। पोलिसांनी पुन्हा सरकारी वाहन घेतलं, आजी आजोबांना पुन्हा सोबत घेतलं आणि पुण्याला आले आणि पीडितेला परत आणलं। मुलगी 4 ते 5 दिवस पोलीस स्टेशनमध्ये तपासण्यासाठी ठेवण्यात आली। सोबत आजी सुद्धा होती। या दरम्यान FIR सुद्धा झाला आणि तिघांना अटक सुद्धा करण्यात आला। राहुल बबन ससाने पीडितेचे वडील, एकनाथ डोंगरे आणि आदर्श रोहिदास उतले सर्व राहणार बल्लाळवाडी। पण आता परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची होत चालली आहे। पोलिसांच्या अंतर्गत चर्चेनुसार असं समोर आले की या प्रकरणात अजून काही आरोपी असण्याची दाट शक्यता आहे। तपासासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पीडितेचा मोबाईल CDR काढण्यात आला, टॉवर लोकेशन आणि आरोपी आणि वडिलाचे कॉल रेकॉर्ड सुद्धा तपासण्यात आले। कारण धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर स्वतः तिच्या वडिलांनीच अत्याचार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तिच्या डोक्यात मुसळ घालण्यात आलं होतं आणि त्यावर तब्बल 10 ते 12 टाके पीडितेला पडले होते। हे मुसळ कोणी घातलं होतं? तर तिच्या वडिलांनी। पण या सर्व गोष्टी लपून ठेवण्यात आल्या होत्या मित्रांनो। हॉस्टेलमध्ये दाखल करण्यात आलं असताना वडील मुलीला मारतात असं दाखवलं आणि खरा प्रकार दडपण्यात आला होता। घटनेचे 2 महिने उलटले आणि आजही आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये पीडितेला आणून सोडलं होतं, पण तपास मात्र झाला नाही। 3 ते 4 महिने पीडिता घराबाहेर असून सुद्धा आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता असताना पोलिसांनी अद्याप तपास चक्र फिरवलेले नाही। गावात मोठा दबाव, स्थानिक पुढाऱ्यांचा हस्तक्षेप आणि तपास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे संशयास्पद वागणं हे सगळं न्यायाच्या आड येत आहे। आरोपींना भेटत आहे, फोन करत आहेत, पण ठोस कारवाई पोलीस कोणतीही करत नाही। दरम्यान गावात एका प्रकरणावर काही पुढाऱ्यांच्या बैठकी सुद्धा झाल्या आहेत। माहिती समोर आली अशा प्रकारची की या संदर्भात पुढाऱ्यांनी बैठकी घेतल्या आहेत। आज एक प्रश्न आहे, या मुलीला न्याय कधी मिळणार? दोषीवर कठोर कारवाई कधी होणार? आणि तपास यंत्रणेतील निष्क्रियतेवर नियंत्रण कधी येणार? ही केवळ एका मुलीची गोष्ट नाही, तर आपल्या समाजातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेशी निगडीत लढाई आहे। न्यायासाठी हा, सत्यासाठी लढा। तर मित्रांनो, खूप गंभीर प्रकरण आहे। या प्रकरणावर अपडेट आपण देणारच आहोत। बघत राहा खोज मास्टर न्यूज। धन्यवाद।